हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. रामकृष्ण हरी. कसे आहात? मजेत ना? तर मजेत असलं पाहिजे. मस्तपैकी बा शुभ सकाळ झालेली आहे. आणि आज अनामिकाला ठेवलं आहे गॅलरीमध्ये. काय विचारूच नका, सकाळपासून अनामिका गॅलरीमध्ये खेळते आहे. आणि जरा सकाळची कामं चालू आहेत गडबड. आणि दादा तिकडे झोपलाय. तुला कसं वाटते दादा? मी बरं वाटते का जरा आता? ते बघा कसं झोपलंय ते बघा. आणि इकडचा जो तुम्हाला पसारा दिसतोय ह्या साईडचा, तो काल आम्ही जरा डीमार्टमध्ये गेलो होतो ना, तर मग तिकडून आणलेलं सामान आहे ते आता मी उचलते सर्व. आणि तो तिथे झोपलाय. आणि चेतनने बघा इकडे काय घेऊन आलाय, हे बघा. हे बघा चेतन काय घेऊन आलाय. ओ इडली, मेदूवडा, सांबार चेतन घेऊन आलेला आहे. आणि ते बघा, तर त्याचा अजून पाय थोडा बरा झालेला नाही, दुखतोच आहे पाय. तर म्हणणं आहे की आम्ही जरा ट्रीटमेंट वगैरे घेतली, सर्व दवाखान्यात गेलो होतो ना, ऍडमिट वगैरे होता, तर सर्व चालू होतं. पण त्याचा पाय अजून दुखायचं कमी नाही झालं, असं तो म्हणतोय. पाय दुखतोय, लेफ्ट पाय दुखतो आहे मंडळी. आणि उजवा पण म्हणतोय थोडा थोडा दुखतोय. जर कोणाला जर माहिती असेल ना, तर प्लीज जर मला कमेंटमध्ये सांगा. चिकनगुनिया झाल्यानंतर ट्रीटमेंट झाले, सगळं चालू आहे, पण जॉईंट त्याचे दुखत आहेत. तर कोणाला काय उपाय जर माहिती असेल, म्हणजे असं गावठी किंवा असं आयुर्वेदिक किंवा काय, तर जरा प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि एका माणसाची गंमत दाखवते. हे बघा इकडे बघा, दिसतंय तुम्हाला? हे चेतन काचू आहे. आणि तुम्हाला आमची मॅडम दाखवते, थांबा. मॅडम पुढे दाखवते, थांबा. इकडे बघा, मॅडम पुढे गेली. अरे अरे मॅडम पुढे आहे. हे बघा अनामिका इकडे गॅलरीमध्ये. इकडे हे बघा, आज जरा इकडे बघा मुलं वगैरे खेळत आहेत. हे बघा दिसतात, हे बघा. हे बघा आजचा जर असा काही सीन आहे बाहेरचा. हे बघा मुलं वगैरे सर्व खेळत आहेत. आणि काहीतरी विहारमध्ये मला वाटतं कार्यक्रम चालू आहे. आणि अनामिकाला सकाळपासून बोलवते मी, ये ये ये, तरी तिला इकडे खूप आवडलं आहे आज ना. ते बघा इकडे कशी गॅलरीमध्ये खेळते बघा अनामिका. हे बघा अनामिकाचं काय चालू आहे. तर अशा प्रकारे शुभ सकाळ आज झालेली आहे. आणि आई काय करते बघूया जरा. इकडे आई काय करतेस? जरा आमटी वगैरे करून घेतली मी आधीच. हे बघा आमटी वगैरे केलेली आहे. त्यानंतर जरा कुकर वगैरे लावून झालेत सर्व. हे बघा, ते बघा याच्यामध्ये राईस लावलाय वाटतं 2 डबे. ही आमटी झालेली आहे ऑलरेडी. आणि इकडे हे बघा, इकडे मला असं वाटतं ते कुळीत ठेवले होते नाही का, बोलले होते मी तुम्हाला. वाव, हे बघा मस्त कुळीतल्या शिट्या जरा काढून घेतलेल्या आहेत. हे बघा दिसतात. ह्याला फोडणी घालायची आहे. ह्याची मस्तपैकी भाजी बनवणार आहे आम्ही. पिणार कधी तू? आणि हे बघा इकडे असं पसारा करून ठेवलाय चेतनने सर्व. हो हो चालेल. आणि ते आता काय आणलं? फ्रूट आणले. चेतन जरा घेऊन आलाय फ्रूट वगैरे सर्व. हे बघा पेरू वगैरे आणले वाटतं चेतनने ना. आणि हे काय आणले? किवी आणले, किवी. हे बघा किवी आणले आहेत. आणि हे जरा फ्रूट त्याला लागतात ना दादाला, म्हणून जरा घेऊन आलाय. आणि हे आहे तर केळी. हे कुठली? इलायची केळी ना. हे बघा अशा प्रकारे केळी वगैरे घेऊन आलाय चेतन. फ्रुट्स घेऊन आलाय, फ्रुट्स. तर मंडळी चला आता मी पण जरा नाश्ता करून घेते. हे बघा जरा आज आम्ही उठलो, म्हणजे किती 8:30-9 पर्यंत उठलो आम्ही. चेतन मला जरा काहीतरी घेऊन येतो मी बाहेरून वगैरे असं खाण्यासाठी. हे बघा म्हणून जरा आता खाऊन घेते मी पण. जरा इडली, मेदूवडा, सांबार, चटणी. हे बघा खूप दिवसानंतर खाणार आहे मी, खूप दिवसानंतर, काय विचारूच नका. तू खाल्लंस? ये ये चेतन तू खाल्लंस का? चला चला या सर्वांनी खाऊया. चला या सर्वांनी. आणि इकडे मी बनवलेलं आहे मस्तपैकी बनाना मिल्कशेक. इकडे बघा, हे बघा, हे बघा केळी होती ना, तर मग मी मिल्कशेक बनवलेला आहे. हे बघा छानपैकी. जरा सगळे आम्ही पिणार आहेत जरा जरा. हे बघा. आणि इकडे असं बनवली आहे, आमटी बनवली आहे. बघा हे बघा आमटीला फोडणी घातली आहे आता जस्ट. जरा आमटीला कडून यायचं आहे. आणि ह्याच्या आता हे बघा मिल्कशेक वगैरे थोडा आम्ही पिऊन वगैरे घेतो. चेतनला देते जरा. चेतन आहे ना जरा गेला आहे बाजारात. आणि इकडे बघा शेंगदाणे आणि चणे घातलेले आहेत हे असे भिजत. दूध वगैरे तापवून ठेवले जरा आताच. अशा प्रकारे सर्व कामं जरा चालू आहेत सकाळची. एवढा ऊन पडतंय, थोडं थोडं ऊन पडू देत जरा. ऊन पडलं तर बरं वाटतं. एक गमत दाखवते तुम्हाला. इकडे बघा काय चाललंय हिचं. बघा हा, हे बघा दिसते बघा. अनामिका काय खाते बघा. हे बघा खाणं चालू आहे. शेंगदाणा खाते, शेंगदाणा. बघा 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 शेंगदाणे खाते, शेंगदाणे. कुठे चाललीस? हां कुठे चाललीस? कुठे चालली का? कुठे चालली, कुठे चालली? ते बघा तिकडे शेंगदाणा आहे ना, तो शेंगदाणा खाते अनामिका. आणि मस्तपैकी फिरते इकडे सगळीकडेच. काय ग काय करते अनामिका? इकडे बघ, इकडे बघ. मस्त फोटो काढला अनामिका तुझा. छान फोटो आला, छान फोटो आला. खेळ खेळ खेळ. खा खा खा. आणि मंडळी इकडे मी फोडणीला घातलेली आहे मस्तपैकी. हे बघा उडीद फोडणीला घातलेली. हे बघा मस्तपैकी भाजी इकडे शिजते आपली कोळथाची. झाली काही मस्त दाखवते. जरा खोबरं वगैरे घालायचं त्याच्यामध्ये. हे बघा बाकी सगळं घातलं त्याच्यामध्ये. बघा मस्त असं. हे बघा कोकम वगैरे सर्व घातलं. हे बघा
वा वा वा, एवढा घमघमाट सुटलाय ना, काय विचारूच नका. ते बघा छानपैकी. कोणाकोणाला आवडतात कोळथाची आमटी किंवा भाजी नक्की सांगा मला कमेंटमध्ये. चेतनचं काय विचारू नका, काहीतरी कामं काही संपत नाही. ते बघा साठी आणि चेतन त्याच्यातच तो बिझी असतो दिवसभर. ते बघा सारखं त्याच्यामुळेच बिझी असतो तो. जरा मस्त ऊन पडले, जरा ऊन पडू देत तरच कपडे सुकतील आपले, ओके नाही. हे बघा हॅलो, गुड इव्हनिंग झालेली आहे आणि जरा बसलो होतो मी इकडे, जरा चहा वगैरे घेतली आताच. दुपारी सगळी कामावरली आणि त्यानंतर थोडा वेळ लाईव्ह वगैरे घेतली होती दुपारी. आणि इकडे बघा बसले आहेत दोघं, इकडे काहीतरी खात आहेत, मला पण देत आहेत खायला. काय सलाड मला पण देतात खायला. पण मी जरा आत्ताच बघा देवाबिवाचं केलं आत्ताच, जरा चाट बनवले त्यांनी, चाट खाणं चालू आहे. अनामिकाला ठेवले जरा पिंजऱ्यामध्ये, तर अनामिका जरा ओरडते आहे. आता जरा दिवाबत्ती वगैरे झाली संध्याकाळची आणि आई जरा भांडी लावते सुकलेली ट्रॉलीमध्ये. काय बनवले बघू जरा, त्यांनी काहीतरी बनवलेलं आहे होते मी तुम्हाला. हो हे बघा काय बनवलं आहे. त्याच्यामध्ये आहे चणे, त्यानंतर चणे आणि शेंगदाणे भिजत घातले होते ना आईने, त्यांना शिट्टी काढली वाटतं, कुकरला लावून दिलंय. आणि त्याच्यामध्ये त्यांनी टाकले बघा गाजर, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर सगळं. अच्छा सॉरी टोमॅटो, कांदा आणि त्यानंतर कांदा, टोमॅटो, गाजर असं सगळं टाकलंय, मिक्स केलंय. तुम्ही बीट टाकू शकता तेच ना. आणि त्याचं खाणं चालू आहे इकडे, खातायत ते लोक. बरोबर, काकडी पण टाकू शकतो आपण. तर मी अजून टेस्ट केलं नाहीये, जरा बघते टेस्ट करून कसं लागतंय ते. काय मी पण जरा बघते टेस्ट करून. चांगलं लागतंय, चेतन सांगतो चांगलं लागतंय. अंकुर आले असतात ना, हा मूड आलेले, हा मूड आलेले ते पण मस्त लागतात. हे सगळ्यात प्रोटीन, फुल प्रोटीन, करेक्ट, तेच खात आहेत. जरा थांबा मी पण टेस्ट करते आता. काय थोडंसं मीठ पण टाकलं असेल ना चवीसाठी मीठ टाकलं आहे. धना पावडर टाकलं, थोडीशी धना पावडर, थोडासा ब्लॅक पेपर पावडर नाही मिळाली. थांबा जरा मी पण टेस्ट करते. मस्त छान लागते. जरा आंबट जास्त आले, लिंबू पिळले ना, बरोबर त्याच्यामुळे झाले ते. छान लागते पण. गुड इव्हनिंग मंडळी. आत्ताच आमचा चहा वगैरे झाला आणि आम्ही जरा आता बसलो होतो. आणि इकडे बघा ममता काहीतरी दाखवते, तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा, मी बघते, अजून बघितले पण नाही व्यवस्थित. हा बघा, हे ममताने शॉपिंग केलेली आहे. येस, कशी वाटते नक्की सांगा. वेगवेगळे घेतलेत बघा टॉप्स, कसे वाटतात तुम्हाला सांगा. टी शर्ट घेतले, मला आत्ता आवडतं कारण मी वेअर करते ना रोज. त्यानंतर ते आहे कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा तुम्ही पण. आणि कुठलं आवडतं ते पण सांगा, कुठलं चांगलं वाटतं ते पण सांगा. हे बघा त्यानंतर हे आहे ब्लॅक मध्ये, हे कसं वाटतं ते सुद्धा सांगा. ब्लॅक आणि हे आहे वेगळं आहे, जरा हे जरा हे जरा ठेवूया बाजूला. टी शर्ट झाले ते, आणि हे आहे आणि हे आहे जरा हे पण शॉर्ट्सच आहे. हे जरा वेगळ्या टाईपमध्ये घेतलंय, हे जरा जीन्स मध्ये ते पण घालू शकतो आपण, पण ते नॉर्मली रोजसाठी आणले. पण माझं असं काही नसतं, मी सगळं एवढे मिक्स करून टाकते. म्हणजे असं घरचे आणि जेव्हा वाटेमध्ये जायचं असतं, कुठे जायचं असतं तेव्हा मी लगेच त्याच कपड्यांवर निघून जाते. असं असतं माझं. मी चेंज वगैरे करत बसत नाही. बघा चेंज करा, बसमध्ये जा, परत या, थोडक्यासाठी आपण त्या स्टेशनला जातो तेव्हा चेंज नाही करत, मी तशीच जाते. असं असतं माझं, कारण जे मी घालते हे बघा असे त्याच्यावर मी जात असते. आणि कुठे फंक्शनला कुठे बाहेर जायचं असेल तर मग चेंज करते. असं आहे. हे कसं वाटतं हे पण सांगा. बघा हे असं आहे, साधं सिंपल छान दिसतं, खूप हलके फुलके मस्त कॉटनचे मऊ कपडे आहेत. आणि हे एक आहे आणि हे काय छान असं वाटते, नक्की सांगा. तुम्ही पण सांगा मंडळी कसं वाटतं तुम्हाला. हा नाईट ड्रेस येस, आणि हे आहे कोपरीच्या त्याचं शर्ट. हे माझ्यासाठी शर्ट घेतलंय. खूप छान आहे, बघा ना किती मऊस होते. हे बघा ना पूर्ण एका म्हणजे ह्याच्यात राहते ते विचारलं. मस्त आहे, खूप छान असं कॉटनचं आहे. कॉटनचं आहे, मस्त आहे. तुम्हाला कसे वाटले ते पण सांगा मंडळी. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. शर्ट कसं वाटलं चेतन? मला पण छान वाटलं. आणि आता मी पण जरा जाऊन येतो दादाबरोबर जरा. कुठेतरी बाहेर चाललो. हां, बाहेर चाललोय. ते काहीतरी औषध आणायचं एक मेडिकल मध्ये ना. चला मी पण जाऊन येतो मंडळी मग. चला लवकर जाऊन या. हो, फायनली जाऊन आलेले आहे. तिकडे बघा सगळा, तिकडे बघा ते जे आम्ही आधी आणलं नव्हतं का ते बघा
ब्लँकेट डबलवालं तसं अजून आवडलं होतं म्हणून हे बघा. आणि महालक्ष्मी कॅलेंडर घेऊन आलेलं आहे दादा, हे बघा 2 आणलेत. आणि इकडे काही जीन्स घेऊन आलेत वाटतं, हो ना. आणि इथे बघा किती मस्त, हे सिंगलवाला आहे का? हे ऍक्च्युली डबलच आहे. डबलच आहे. त्याची कॉस्टिंग होती 500 रुपये हां आणि ह्याची कॉस्टिंग 800 रुपये. 800, 799ला आहे. 800 हां. बरोबर. आणि हे एक शूज घेऊन आलेत, हे बघा हे वाले, हे दादाने आणलेत आज, खूप छान आहेत हे बघा, मस्त खरंच छान ते. आणि ते चेतनने आणलेत काल खाली, दादा दिसतात हे बघा, हे चेतन घेऊन आलाय खाली, सेमच आहेत फक्त मला असं वाटतं कंपनी वेगवेगळी असेल. आणि ते चेतन घेऊन आलाय वाटतं ते बघा स्वतःसाठी रेग्युलर, हे बघा. हे चेतनला असेच आवडतात घरात घालण्यासाठी, हे बघा. आणि त्याच्यावर ती वाली शॉर्ट्स आहे बघा. वाव छान आहे, मस्त आणली चेतन. कोणाची चॉईस होती, दादाची का तुझी? आणि ते काय आणली, जीन्स आणली आहे? जीन्स आहे माझी. हा हे जीन्स आणले वाटतं, हे बघा. त्यानंतर एक शर्ट्स आवडला ह्यांना कामावर घालून जाण्यासाठी ना. हा एक शर्ट आणला काय, कुठला? 200 रुपयाचा शर्ट आहे ह्या टाईप मध्ये छान आहे, मस्त मस्त. आणि परत एक लॉक आणले, वा स्पेशली खूप छान आहे हे, म्हणून घेऊन आलेलं आहे. आम्ही इथल्या आम्ही पण आणलं होतं परवाच एक, आईला पाहिजे होतं फ्रीज. हे आईला पाहिजे होतं कवर, हो बरोबर. आणि ते काय आणले तिकडे, हे पण काहीतरी काय आणि काय नाही, हे चेतनला आवडलं. केक. हा हे आम्ही आणतो हे कधी एक आणले, मला इच्छा आहे खायची. हे सूप हॉट अँड काहीच नाही, जास्त काही सांगितलंच नव्हतं ना आणायला, कारण की भरपूर बाकी पण सगळं सामान, परत सारखं जाणं येणं होतं, असं आहे. मी कॅमेरा हे करायला आणि चेतनने कपडे चेंज करतोय, सॉरी सॉरी सॉरी. ठीक आहे ओके, छान वाटतंय चेतन, मस्त. कर कर. कसं वाटतंय बघा चेतनचा ड्रेस, नक्की सांगा. हे बघा चेतन घेऊन आलेला आहे, कसं वाटतंय चेतन तुला? खूप छान वाटतंय ना. बघा चेतनचा ड्रेस बघा. हा मॅचिंगच, ते मी त्याला नेहमी मॅचिंगच घेते, नेहमी घेते तेव्हा मी घेते तेव्हा मॅचिंगच घेते नेहमी. ते बघा खूप छान आहे, मला पण आवडली. हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना, रामकृष्ण हरी. तर जरा चालू आहे, मी दवाखान्यामध्ये जाऊन येतो. दादाचा पाय जरा दुखतोय ना, तर मग जरा भेटून येतो, कारण अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती काल चेतनने. चेतन गेला तर कामाला, तर मी आणि दादा दोघं जाऊन येतो तिकडे. शुभ सकाळ झाली आहे, चेतन पण गेला, मस्तपैकी चपाती भाजी वगैरे सर्व झालं, जरा आवरलं आता माझं. आणि मी आता चाललो आहे. कालचा माझा जो ब्लॉग आहे तो एंड करायचा राहून गेला आहे मंडळी. तुम्ही याच आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत आहे, कोणी स्किप करू नका. सर्वांनी माझा व्हिडिओ बघत राहा पुढपर्यंत. सर्वांनी लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो व्हिडिओला. सकाळची वेळ आहे बघा, चल आपण आवरून बसलाय हवा इथे, चला. तर आम्ही आता निघतोय. रामकृष्ण हरी. कुठली पिशवी घेऊ? घेते. ऊन आहे थोडंसं पडलंय असं, जरा आता बंद आहे सर्व, चला. तर मंडळी बघा, आता गाड्यात वाजले 2. आम्ही जाऊन आलो हॉस्पिटलमधून. ऊन होतं भयंकर, काय विचारू नका. चालतच गेलो, चालतच आलो जरा, कारण की त्याचा पण जरा पाय दुखत होता. पण तो म्हणत होता मला चालायचं, जरा बरेच दिवस झाले काही चालणं वगैरे झालं नव्हतं ना, तर चालत गेलो, चालत आलो. लागला थोडा उशीर. आणि इकडे आता जेवायला बसलो, जेवण करून ठेवलं. हे बघा मस्त भाजी केली होती आज कोबीची, त्याच्यामध्ये टाकले आहेत आम्ही चणे, हे बघा. आणि इकडे दिलं आहे मिरचीचं लोणचं. इकडे राईस बनवला आहे आज. कोबीच्या भाजीमध्ये घातले मस्तपैकी चणे खूप दिवसानंतर. आणि खूप भारी केले बघा आमटी आज. हे बघा मस्त चण्याची आमटी केली, मस्त काढा केला, काढा चण्याचा आहे की नाही, मस्त असं गरम गरम. हे बघा असं जरा वाढून घेते मी. आणि चपाती नको आहे मला, चपाती मला नको आहे, फक्त मी राईस खाणार आहे आता. छान असं जरा ना पी मिलीन आमटी, बरं वाटेल तुला. जरा सर्दी निघेल जरा, काय तिकडे. चला या मंडळी सर्वांनी जेवायला. हो जेवायला या.
मिरचीचं लोणचं आणि मी राईस खाणार आहे मस्त. तर चला मंडळी, माझा कालचा जो ब्लॉग आहे तो मी आज इकडे एंड करणार आहे. जर कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ. आणि नवीन कोण असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. चला भेटू आता आपण नवीन एका मस्त अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. आणि अनामिका झोपली आहे आतमध्ये, त्यामुळे नाही येते व्हिडिओमध्ये.